आर्णी नगर परिषदेला मिळणार कायमस्वरूपी मुख्याधिकारी डॉक्टर विष्णू उकंडे यांची मागणी मान्य। आर्णी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यासंदर्भात डॉक्टर विष्णू उकंडे यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देऊन तात्काळ मुख्याधिकारी देण्याची मागणी केली असता सदर मागणी जिल्हाधिकारी यांनी मान्य करून तात्पुरत्या स्वरूपात असलेले मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या जागेवर आता नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांच्या रूपाने नगर परिषदेला मिळणार असल्याचे निश्चित केले आहे। आर्णी शहरात असंख्य समस्या असून शहरातील मुख्य नाली ब्लॉक झाल्या आहेत, त्यामुळे पाणी तुंबले, प्रत्येक वार्डामध्ये चिखल झालाय, कचऱ्याची विल्हेवाट होत नाही, रस्त्यांची साफसफाई होत नाही, मनपूर येथील सिमेंट पाईप फुटून रस्ता बंद आहे, स्मशानभूमीच्या समस्या आहे, मुख्यमंत्री लाडकी योजना अशा अनेक योजना आहे। या राबवण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असणे गरजेचे असताना येथे असलेले अभिजित वायकोस यांच्याकडे पुसदचा सुद्धा चार्ज असल्यामुळे ते आठवड्यातून एकच दिवस आर्णी नगर परिषदेला येत होते, त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे आर्णी केळापूर विधानसभेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन दिले असता त्यांची मागणी मान्य करून या ठिकाणी नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी रवींद्र राऊत येणार आहे।